गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सोमवारमध्ये। तर आजचा दुसरा दिवस आहे 75 हार्ट चॅलेंजचा। बघूयात आज कसं होतं। आज काम पण असणार आहे आपलं, काल सुट्टी होती त्यामुळे थोडंसं मॅनेज झालं। आता मला एडिटिंग पण करायचं आहे। जबरदस्त वर्कआउट झालाय, बॅक एक्सरसाइज केली आज। बॅकची किती व्हेरिएशन्स घेतले सांग बरं। आज वर्क फ्रॉम होम आहे मित्रांनो मला, आज उद्या, कारण ऑफिसमध्ये थोडा इश्यू चालू आहे। काय करायचं असायचं बटर गार्लिक हे पण खाऊ शकतो चपाती। थोडं थिक कधी मिल्कशेक पिली असेल का? म्हशीचं दूध, एक बनाना, अंजीर, मनुके, बदाम, अजून काय पाहिजे? आला गादीवर। ब्रेकफास्ट मध्ये आहे मित्रांनो पोहे आणि पनीर। त्याचा वरचा चेहरा घेतो, पॅन्ट नाही घातली त्यामुळे त्याचा वरचा चेहरा घेतो मी फक्त। लय मस्त मस्त वाटतं। इथं बसायचं बरं का शेवटपर्यंत। मित्रांनो बरेच दिवस झाले तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची होती। ज्यांच्याकडं एअरटेलचं वायफाय, एअरटेलचं पोस्टपेड सिम किंवा एअरटेलचं DTH आहे त्यांच्यासाठी ही इन्फॉर्मेशन आहे। तर आमच्या घरी तुम्ही मागचे ब्लॉग बघितले असतील तर वरच्या DTHला प्रॉब्लेम होता। हा सेटअप बॉक्स होता आणि केबलवरून येत होती। तर ते काय बोलले इथं कुठंतरी इश्यू आहे, म्हणजे इथं छोटी केबल आहे आणि तिथं बाहेर गॅलरीत गेलं की मोठी केबल आहे। म्हणजे आता POPच्या मध्ये काहीतरी जॉईंट आहे आणि तिथं प्रॉब्लेम झाला आहे। तर एअरटेलवाल्यांनी एक नवीन गोष्ट लॉन्च केली आहे बघा, IPTV म्हणून आहे, डिजिटल TV। तर याला हा पूर्णपणे वायफायवर चालतो। याला फक्त याचं चार्जिंग केबल आणि ही TVची केबल, हे बघा चार्जिंग केबल, TVची केबल, ह्या दोनच गोष्टी लागतात आणि पूर्णपणे वायफायवर डिपेंड आहे। तर एअरटेल ब्लॅक प्लॅन आहे आमचा, तर वायफाय एअरटेलचा आहे त्याच्यामुळं आम्हाला हा ऑप्शन होता, नाही तर POP तोडायला लागला असतं। त्यामुळं काय, हा पहिला सेटअप बॉक्स बंदच आहे, आता त्याला काढून फेकून द्यायचं आहे। पण विवानला खेळायला बरं आहे, याला काही करंट वगैरे काहीच नाही आणि हा आपला वायफायवर चालतो आहे छोटावाला। मित्रांनो 1:12 झाले, लंच करतोय आम्ही। लंचमध्ये बघा काय, चपाती, अरे काकडी आणि गाजर नाही घेतलं, आता नंतर खाऊ। दही, प्रोटीनचं फक्त दही इथं, बाकी काय नाही, फायबर आहे सगळं, फायबर। बघा मित्रांनो, विमान तिकडून येतो आणि इथं कपाटात काहीतरी उचकत बसतो। चल तिकडे चल, चल अजिबात राहत नाही, पळतोय 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 घरीच आहे। आजीला नाही पकडत। पाऊस येतोय काय? पाऊस येतोय? नाही मला वाटलं पाऊस येतो। हरभरे आणि मूग भिजायला टाकले होते, त्याचं आता टिक्की बनवायची आपल्याला, एकदम रिच इन प्रोटीन असतं ते। मिक्सरमध्ये बारीक केलंय, आता याची टिक्की बनवायची आपल्याला, हरभरा आणि मूगची। बघा मित्रांनो, इझिली पलटी होती ती, ना तेल ना काय ना काय।
नॉनस्टिकीचा हा फायदा आहे, 0 तेल. मस्त झाली आहे सक्सेसफुल रेसिपी. प्रियंकाला देऊ आपण ही हाय रिच इन प्रोटीन. What to add? What to this? चाललंय. Select one of the answers. चला विवान, आता मी टिक्की खाणार आहे. टिक्की आलं लसूण पेस्ट आणि थोडंसं मीठ, थोडंसं पाणी मिक्सरमधून बारीक करायचं आणि झालं टिक्की बनवायची. हा नॉन स्टिकी पॅनमध्ये 0 ऑइल, ॲक्च्युली 0 ऑइल. खाल्ली सगळी. हा मिश्राजींनी नवीन पार्किंग मेंबर आणलेला आहे त्यांच्या पार्किंग मध्ये. कोणती गाडी? होंडाची ॲक्टिवा. डिटेल सांगा कोणती? ॲक्टिवा 125. ॲक्टिवा 125. हे बघा, मी गाडी दाखवतो आता. व्हाईट कलर मस्त घेतला बरं का. कोण चालवणार आहे ते सांगा पहिला आता. कोण 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 चाललाय का? कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. जीएसटी कमी झाल्यामुळे त्यांनी लगेच घेतलेली. कारण ते नव्हते, माझी बाईक मध्ये 25 वर्ष झाले. अच्छा, हा, त्यांची जुनी बाईक खराब झाली होती. आई येते ना. वाव, व्हेरी गुड. कॉल चाललाय आपला. जेवण करूया. जेवणामध्ये आहे भाकरी, तांदूळाची भाजी, भात आहे थोडासा आणि इथं दाल तडका. तर डाळीमध्ये प्रोटीन असणार आहे. मित्रांनो, वाजलेले आहेत आता 9:58. 10 वाजले. वॉकला चाललोय आम्ही. 45 मिनिटं आउटडोअर वर्कआउट होते का बघू. विवान आता हे गाडीत बसत नाही. एक राऊंड मारला की तो म्हणतो की डोकं चोळतंय, मालिश करते माझी. बघा मित्रांनो, आज बरोबर 45 मिनिटं वॉक केलं आम्ही. मध्ये फक्त पाणी प्यायला वगैरे थांबलो होतो विवानसाठी. तर आज प्रॉपर काय नाही वाटलं, पण 45 मिनिटं वॉक करून आम्ही. मित्रांनो, आपलं प्रोटीन आलेलं आहे मसल ब्लेजचं. त्याला अनबॉक्स करू आता. त्यांच्या साईटवरून मागवले. मी याच्यावर हा नंबर दिलाय ना, कोड, तो SMS केला होता त्यांना. तर त्यांचा मेसेज आलाय, द प्रोडक्ट टू यू रिक्वेस्टेड फॉर द ऑथेंटिकेशन विथ बॅच नंबर दिस अँड MFD डेट 100% ऑथेंटिक सप्लिमेंट फ्रॉम मसल ब्लेज. तर लगेच मला मेसेज आला की ऑथेंटिकेट आहे, ऑथेंटिक प्रॉडक्ट आहे. बघा, असा स्कूप असतो कसा तरी. स्कूप म्हणजे 36 ग्रॅम असतं प्रोटीन. ते स्कूप ठेवायला आहे. मस्त स्टँड पण आहे यांच्याकडं, म्हणजे स्कूप खाली पडून हरवू नये. मित्रांनो, आता 11:15 वाजलेत. आपली 10 पान वाचू इकिगाई पुस्तकाचे. पुस्तक वाचून झालंय मित्रांनो. 11:30 वाजलेत. शेवटचा रूल सेल्फी काढायचा आपल्याला. चला मित्रांनो, आजचा ब्लॉग इथं संपू. Day 2 इज कम्प्लीट. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. सबस्क्राईब करा, फॉलो करा इंस्टाग्रामला. तोपर्यंत टाटा वेटेक.